नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न. आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंना धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी आज सोमवारी बिंदू चौकात पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करणारे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आलं. प्रकाशक प्रशांत आंबे यांना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. परंतु धमकी देणाऱ्या आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी प्रशांत आंबे यांच्यासह पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रमक झाले होते. पोलीस आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यास तयार नसल्याने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिलाय. त्यानुसार बिंदू चौकात आंदोलन करत मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे दबाव टाकत आहेत असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी गिरीश फोंडे यांनी घरात घुसून मारण्याची धमकी प्रशांत आंबे यांना दिली आहे. याचा आमदार गायकवाड यांना बुलढाण्यात जाऊन जाब विचारण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. या आंदोलनात स्मिता पानसरे, ऍडव्होकेट बन्सी सातपुते, सुनील जाधव, दिलदार मुजावर, शिवाजी माळी, आकाश भास्कर, आरती रेडेकर, निलेश बनसोडे, शिवराम बुधिहळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुढील बातमी आहे जय पवारांची राजकारणात एंट्री होणार काय? येत्या 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नव्या चेहऱ्याची चर्चा रंगली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवण्याची जाहीर मागणी केल्याने जय पवार आता थेट राजकारणात अधिकृत एंट्री करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता केवळ जय पवार यांच्यातच आहे. पक्षवाढीसाठी त्यांच्यासारख्या विश्वासू आणि युवा चेहरा पुढे येणे ही काळाची गरज आहे असं मिटकरी यांनी म्हटलंय. विरोधक घराणेशाहीचा आरोप करतील, पण भविष्यातील आश्वासक नेतृत्व म्हणून जय पवार हेच सर्वोत्तम नाव असल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले. तरी पक्षांतर्गत लॉबिंग आणि इच्छुकांची गर्दी पाहता जय पवार यांची राजकारणात एंट्री होणार काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पुढील बातमी आहे सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयावर दूध संस्था प्रतिनिधींचा मोर्चा. गोकुळ दूध संघाशी संलग्न औसा न्यायालयातील 1200 दूध संस्थांची सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल द्यावा यासाठी आज सोमवारी दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांना निवेदन दिलं. यामुळे दूध संस्था प्रतिनिधींनी कृष्णा ठाकरे यांना धारेवर धरलं. गोकुळशी संलग्न त्या दूध संस्थांची सुनावणी 7 एप्रिल पासून सहाय्यक दुग्ध निबंधक यांच्या मार्फत सुरू आहे. मात्र सुनावणी सुरू असताना 16 एप्रिल रोजी अचानक तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची बदली झाली. त्यानंतर सुजय कदम यांनी सहाय्यक निबंधक म्हणून कार्यभार स्वीकारला. पण आठवडाभरात पुन्हा कदम यांची देखील बदली झाली. त्यांच्या जागी कृष्णा ठाकरे हे सहाय्यक निबंधक म्हणून रुजू झाले. त्यांनी केवळ 1 दिवस सुनावणी घेतली. त्यानंतर औसा न्यायालयातील संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया विनाविलंब लवकरात लवकर पूर्ण करावी. राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यातील औसा न्यायालयातील संस्थांना तात्काळ नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलवण्यात यावं. सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल देण्यात यावा यासाठी विविध तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सुनावणी प्रक्रिया रखडली असून यामागे राजकीय दबाव आहे असा आरोप करत दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा घाट असल्याचा आरोप देखील कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी विकास पाटील यांनी केला. पुढील बातमी आहे पाऱ्याची उसळी, नागरिक त्रस्त. पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. महाराष्ट्रात एप्रिलच्या अखेरीस उष्णतेची लाट तीव्र झाली असून अनेक जिल्ह्यात तापमान 40 ते 44 अंशाच्या वर गेले आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कडक उन्हामुळे रस्ते ओस पडत आहेत. पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर शहरात तापमानाचा पारा 40 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता अधिक वाढली आहे. उकाडा, अंगाची लाही आणि अस्वस्थता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे चक्कर येणे आणि रक्तदाबातील चढ-उतार यासारख्या समस्या धोक्यांची घंटा ठरत आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेमुळे रक्तदाबात चढउतार होऊन भोवळ येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. काही वेळा उष्माघात होऊन तातडीने उपचारांची गरज भासते. त्यामुळे उष्माघातापासून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील बातमी आहे ट्रम्प यांच्यावर तिसऱ्यांदा हल्ला. रशिया-इराण युतीमुळे तणाव वाढला. तेलाचे दर $160 पार. जागतिक राजकारण सध्या अत्यंत स्फोटक वळणावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. कोल टॉमस ॲलन या संशयिताला अटक करण्यात आली असून ट्रम्प यांनी त्याला ख्रिश्चन विरोधी मानसिकतेचं म्हटलं आहे. आपण एका वेड्या जगात जगत आहोत अशी प्रतिक्रिया देत ट्रम्प यांनी आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेसोबतच्या चर्चेत अपयश आल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशियात दाखल झाले असून ते राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेच्या आवाजवी मागण्यांमुळे चर्चा फिसकटल्याचा आरोप इराणने केला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी अद्याप बंद असल्याने कच्च्या तेलाच्या किमती 107 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. याचे थेट परिणाम भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. दरम्यान सुरक्षेचा धोका असतानाही ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरा यांचा अमेरिका दौरा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. रशिया आणि इराण मधील संभाव्य लष्करी करार आखातातील युद्धाला अधिक चिघळवू शकतो. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.